शीर्षक हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले. भाग 9. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की झोप आता, खूप उशीर झालाय आणि उद्या शॉपिंगला पण जायचंय. माई तिला स्वतःपासून दूर करत म्हणाल्या. ओके, गुड नाईट माई. प्रज्ञा हसून म्हणाली. गुड नाईट. तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवत माई म्हणाल्या आणि झोपायला निघून गेल्या. प्रज्ञा पण नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत रात्री कधीतरी झोपी गेली. आता पुढे. आज आजी अर्चना आणि नर्मदाबाईंचं शिवम आणि प्रज्ञाच्या साखरपुडा आणि लग्नासाठी शॉपिंगला जायचं ठरलं होतं. शिवम सकाळीच लवकर त्याचं आवरून ऑफिसला निघून गेला. त्याला माहिती होतं तो जर घरी थांबला तर आजी काहीतरी ड्रामा करून त्याला शॉपिंगला घेऊन जाणार, म्हणून तो लवकरच ऑफिसला निघून गेला होता. आजी, अर्चना, रामराव मोहिते सकाळी त्यांच्या नेहमीच्या वेळेला त्यांचं आवरून खाली नाश्त्याला निघून आले. कमलाने सर्वांना चहा नाश्ता आणून दिला. आज शिवम दिसत नाही. कमला, जा त्याला बोलावून आण, आजी म्हणाल्या. मॅडम, सर मघाशीच ऑफिसला निघून गेले, कमला म्हणाली. काय, एवढ्या लवकर गेला? नाश्ता तरी करून गेला का नाही? अर्चनाने काळजीने विचारलं. नाही मॅडम, कमला म्हणाली. असा काय हा मुलगा नाश्ता न करता निघून गेला? रामराव मोहिते म्हणाले. अहो, घाई असेल म्हणून गेला असेल, मी कॉल करते, अर्चना म्हणाल्या आणि त्यांनी बाजूला जाऊन शिवमला कॉल केला. 1-2 रिंगमध्ये त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो मॉम, शिवम म्हणाला. शिवम, नाश्ता न करता निघून गेलास, कॅन्टीनमध्ये तरी काही खाल्लंस का नाही? नसशील खाल्लं तर जाऊन खा, कोणाचा राग अन्नावर काढू नये, अर्चना म्हणाल्या. रिलॅक्स मॉम, मी जस्ट नाश्ता करून आलोय आणि मला राग नाही आलाय, शिवम म्हणाला. शिवम, तुझी मॉम आहे मी. आई तुला शॉपिंगला येण्यासाठी फोर्स करतील म्हणून लवकर निघून गेलाय ना तू, अर्चना म्हणाल्या. मॉम, असं काही नाहीये, शिवम सावरत म्हणाला. खोटं बोलू नको शिवम, मला सगळं माहीत आहे आणि तुझं हे असं वागणं मला अजिबात पटलं नाहीये, अर्चना म्हणाल्या. मॉम, ऐकून तर घे, शिवम काकुळतीने म्हणाला. काही ऐकायचं नाहीये मला, तू नेहमी तुझ्या मनाला वाटेल तेच करतो, अर्चना रागात म्हणाल्या अन कॉल कट केला. लग्न तर ह्यांच्या मनाप्रमाणे करतोय यार, तरी हे असं ऐकावं लागतं, शिवम मोबाईलकडे बघत बोलला आणि एक उसासा सोडला आणि घरी गेल्यावर मॉमला समजावेल असा विचार करून त्याच्या कामाला लागला. अर्चना शिवमशी बोलून डायनिंग टेबलवर येऊन बसल्या आणि नाश्ता करू लागल्या. काय ग अर्चना, काय म्हणाला शिवम, आजीने नाश्ता करत विचारलं. काही नाही आई, त्याला अर्जंट काम होतं म्हणून गेला, अर्चना वरवर हसून खोटच बोलल्या. बरं, आजी म्हणाल्या आणि त्यांचा मोर्चा रामराव मोहितेंकडे वळवला. काय रे रामा, तू येतो ना आमच्याबरोबर शॉपिंगला, आजी म्हणाल्या. ते ऐकून रामरावांच्या हातातला घास हातातच राहिला. त्यांनी एक नजर अर्चनाकडे बघितलं, ज्या त्यांनाच बघून गालात हसत होत्या. आई, ते शॉपिंग वगैरे तुमचं तुम्ही करून घ्या, हे घ्या कार्ड, मला महत्वाची मीटिंग आहे, मी निघतो,
रामराव कार्ड देत म्हणाले आणि पटकन नाश्ता करून उठून निघून गेले. त्यांना माहीत होतं आजी आणि अर्चनाची शॉपिंग म्हणजे अख्खा दिवस मॉल फिरवणार, म्हणून आधीच कारण देऊन निघून गेले. आजीने त्यांना जाताना बघून खांदे उडवले आणि नाश्ता करून त्या आणि अर्चना शॉपिंगसाठी बाहेर पडल्या. माई आणि प्रज्ञा तिकडेच त्यांना जॉईन होणार होत्या. आजींनी आधीच कॉल करून माईंना शिवम येणार नसल्याचे कळवले होते. दुपारी माई, प्रज्ञा आणि आश्रमातील काही मोजक्याच बायका सोबत घेऊन शॉपिंगला आल्या होत्या. आजी आणि अर्चना त्यांची वाटच बघत होत्या. त्या आल्या तसं सर्वजण खूप मोठ्या मॉलमध्ये गेले. प्रज्ञा वळून वळून मागे बघत होती. तिला वाटत होतं तिच्या आणि शिवमच्या लग्नाची शॉपिंग आहे तर तो नक्की आला असेल. तिची नजर भिरभिरत त्यालाच शोधत होती. काय ग प्रज्ञा, कोणी येणार आहे का? अर्चनाने विचारलं. नाही आंटी, ते हे आले नाही का? प्रज्ञा खाली मान घालून हातांची चुळबुळ करत म्हणाली. हे कोण? अर्चनाने मुद्दाम गालात हसून विचारलं. त्यांना समजलं होतं ती शिवम बद्दल बोलते, पण मनातच त्यांना तिच्यासाठी वाईट वाटलं आणि शिवमचा रागही आला, पण त्यांनी चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. ते शिवम, प्रज्ञा म्हणाली. त्याची महत्वाची मीटिंग होती म्हणून तो नाही आला, अर्चना म्हणाल्या. ते ऐकून प्रज्ञाचा चेहरा पडला. आणि काय ग प्रज्ञा, काहीच दिवसांनी मी तुझी सासू होणार आहे. आंटी काय बोलतेस? मॉम बोल, अर्चना लटक्या रागाने म्हणाल्या. सॉरी आंटी, प्रज्ञा बोलली. परत आंटी? अर्चना म्हणाल्या. सॉरी मॉम, प्रज्ञा वर हसून म्हणाली. आणि प्रज्ञा, त्या सिरियल मधल्या सासू सारखी मी काय तुझी खाष्ट खडूस सासू नाही हा, अर्चना हसून म्हणाल्या. मला माहित आहे मॉम, तुम्ही खूप प्रेमळ आहात, प्रज्ञा खुदकन हसत म्हणाली. तशा अर्चना पण हसल्या. ए अर्चना, काय सुनेसोबत खुसूरफुसूर करते? आजी म्हणाल्या. त्या माईसोबत काही साड्या बघत होत्या. माईंना आधीच शिवमच्या आजीने सांगितलं होतं शिवमला यायला जमणार नाही. त्यांना आधीच कल्पना असल्याने त्यांनी जास्त काही विचारलं नाही. काही नाही आई, असंच, अर्चना म्हणाल्या. या मग शॉपिंग करा की बोलतच बसणार आहेस? आजी म्हणाली. हो येतच आहे, चल ग प्रज्ञा, अर्चना म्हणाल्या आणि प्रज्ञासाठी साड्या बघू लागल्या. प्रज्ञा मात्र शांतच होती. कोणी काही बोललं तर जेवढ्यास तेवढं बोलत होती. प्रज्ञासाठी अर्चना डिझायनर साड्या बघत असतात. प्रज्ञासाठी त्यांना 4-5 डिझायनर साड्या आवडतात. त्या सर्व त्या प्रज्ञासाठी घेतात. तिला असं शांत बसलेलं बघून अर्चना बोलतात. मी काय म्हणते, आधी आपण प्रज्ञाची शॉपिंग करू. प्रज्ञा बेटा, तुला काय घ्यायचं ते बघ, अर्चना म्हणाल्या. मॉम, तुम्हीच तुमच्या चॉईसने घ्या, मला आवडेल, प्रज्ञा हसत मॉमला बोलते. अगं, एवढं तर घेतलं मी माझ्या चॉईसने, तू तुझ्या चॉईसने पण घे, अर्चना म्हणाल्या. मॉम पण, प्रज्ञा म्हणाली. पण बिन काही नाही, घे, अर्चना म्हणाल्या. तसं प्रज्ञाने नाईलाजाने 1-2 साड्या सिलेक्ट केल्या. शिवम आला नाही म्हणून तिचा मूडच ऑफ झाला होता. तिला त्याच्याशी बोलायचं होतं.
त्याला जाणून घ्यायचं होतं, पण तो आलाच नाही म्हणून तिचं मन खट्टू झालं. पण अर्चना किती आनंदाने सगळं करत होत्या. त्यांचा उत्साह आणि आनंदी चेहरा बघून तिला त्यांचं मन मोडवेना, म्हणून ती त्या सांगतील ते सर्व ऐकत होती. आजी अख्खा मॉल पालथा घालून प्रज्ञासाठी त्यांच्या चॉईसने बऱ्याच साड्या घेतात. त्यानंतर साड्यांवर मॅचिंग ज्वेलरी खरेदी करतात. ह्या बायकांची शॉपिंग काही लवकर होत नसते. शेवटी सर्व महिला मंडळ खरेदी करून मॉल बाहेर यायला निघतात. कपड्यांची शॉपिंग करून बिल भरून निघतात आणि ज्वेलरी शॉपमध्ये येतात. त्यांना लग्नासाठी काही ज्वेलरी बनवायला टाकायची होती व प्रज्ञासाठी काही ज्वेलरी पण घ्यायची होती आणि शिवम व प्रज्ञासाठी रिंग पण सिलेक्ट करायच्या होत्या. शिवम नाही तर अर्चना प्रज्ञाच्या चॉईसने शिवमसाठी रिंग घेणार होत्या. खूप वेळ रिंग बघून प्रज्ञा स्वतःसाठी आणि शिवमसाठी रिंग सिलेक्ट करते. सर्वजण शॉपिंग करून बिल भरून बाहेर येतात. प्रज्ञा त्यांची शॉपिंग बघून एक सुस्कारा सोडते. दिवस कसा शॉपिंगमध्ये निघून गेला कळलंही नाही. आत्ता कुठे सर्वांना भुकेची जाणीव होते. आजी आणि अर्चनाच्या आग्रहाखातर सर्वजण मिळून मोठ्या हॉटेलमध्ये जातात व एका टेबलजवळ बसतात आणि वेटरला बोलवून अर्चना सर्वांना विचारून सर्वांच्या आवडीचं जेवण ऑर्डर करते. सर्वजण आपल्या आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करून गप्पा मारत बसतात. काहीच वेळात वेटर ऑर्डर घेऊन येतात. सगळे गप्पा मारत खाऊन एकमेकांचा निरोप घेऊन निघून जातात. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा. स्टे ट्यून. धन्यवाद.